मित्रांनो, जगातली सर्वात अमूल्य आणि दुर्मिळ गोष्ट कोणती? अशी कोणती गोष्ट आहे जी पैसा ओतूनही मिळू शकत नाही? यावर उत्तर म्हणजे सुख, मानसिक सुख. सध्या आपण सर्वजण सुखाच्या मागे धावतोय. आपल्याला हवं असलेलं सुख आपण कपड्या लत्त्यात, दागदागिन्यात, बंगल्यात शोधतोय हो. पण हे भौतिक सुख आहे, ते चिरकाल नाही हो टिकत. आपण आपल्याला हव्या असलेल्या कितीही वस्तू मिळवत गेलो तरी त्यातून आंतरिक सुख, आनंद मनात निर्माण नाही होत. मित्रांनो, भौतिक सुख कोणतं का असेना ते पैशाने विकत घेता येतं. पण जे पैशानं विकत घेता येत नाही, पण ज्यामुळे मन आनंदी बनतं ते खरं सुख हो. पण होतं काय मित्रांनो, आपल्या मनाला नेमकं काय हवं आहे हे आपण लक्षातच घेत नाही. काहीही केलं ना तरी मनाला सुख, आनंद मिळत नाही म्हणून आपण खचतो आणि जीवनाच्या शर्यतीत आत्मिक सुख आणि मानसिक आनंद मिळवण्यासाठी अपयशी ठरतो. भौतिक सुखापेक्षा मनाला चिरकाल आनंदी आणि सुखी ठेवणारं अक्षय सुख मिळवायचं असेल ना, तर आता सांगतोय त्या उपायाद्वारे ते आपल्याला सहज मिळू शकतं. यासाठी मित्रांनो, आपले विचार सकारात्मक असणे फार आवश्यक आहे. त्यामुळे जीवन अधिक आनंददायी वाटू शकते. नेहमी सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न केला तर, सकारात्मक गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं तर आपण आनंदी राहू शकतो. 2. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहणंसुद्धा खूप गरजेचं आहे. त्यासाठी नियमित व्यायाम, पौष्टिक आहार आणि पुरेसा आराम करणे खूप आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मानसिक आरोग्यासाठी नियमित ध्यान, योगा किंवा इतर ध्यानधारणा करणे खूप गरजेचं आहे. रिलेशनशिप, कुटुंबातील सदस्य, मित्र आणि सहकारी यांच्याशी सकारात्मक संबंध हवेत. त्यासाठी योग्य संवाद आणि प्रामाणिक राहणं खूप गरजेचं आहे. आत्मजागरूकता, आत्मिक आनंदासाठी स्वतःला ओळखणं खूप गरजेचं आहे. आत्मजागरूक राहिल्याने आपण आपल्या जीवनात बदल करू शकतो. जीवनात आपले ध्येय ठरवणे, जीवनात आपले एक खास ध्येय असावं, त्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. हे ध्येय आपल्याला सकारात्मकता आणि प्रेरणा पुरवित असते. सामाजिक संबंध, समाजात वेळ घालवणे तसेच मित्रांशी कौटुंबिक संबंध असणे महत्त्वाचे आहे. सामाजिक संबंध, मित्रांशी असलेले संबंध आनंदी जगण्यासाठी आवश्यक आहेत. आत्मविश्वास, स्वतःबद्दल आत्मविश्वास असणे फार गरजेचे आहे. मित्रांनो, याच विश्वासाच्या बळावर आपण काहीही साध्य करू शकतो हे लक्षात ठेवायला. दया आणि प्रेम, मित्रांनो कोणाचे काही चुकले तर मोठ्या मनाने माफ करावे. दुसऱ्याप्रती दयाभाव दाखवावा. यामुळे आपल्या मनाला मनस्वी आनंद होईल आणि समाधानसुद्धा मिळेल. ध्यान, व्यायाम आणि योगा, नियमित ध्यान आणि योगा केल्याने मन शांत होतं आणि सकारात्मकता वाढते. नियमित व्यायाम केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्यसुद्धा सुधारतं. पुरेशी झोप, शरीर आणि मन स्वस्थ राहण्यासाठी पुरेशी झोप, विश्रांती आवश्यक आहे. म्हणजे मन आनंदी राहायला मदत होते. मित्रांनो, आपलं रोजचं जीवन जगताना वरीलप्रमाणे काही दिवस वागून तर बघा. सुख आनंद काय असतो, तो कशात मिळतो आणि कसा मिळवायचा असतो हे लक्षात येईल आणि सुखी जीवनाचं रहस्य समजेल. जय गजानन. धन्यवाद.